हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारंडे यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉग. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ येत नाही होता कारण मोबाईल जरा खराब झाला होता. मोबाईल फॉर्मॅट बी मारण्यात आला होता, त्याच्यामुळं ब्लॉग आला नाही. काल ID आपल्या मोबाईलमध्ये त्या पासपोर्ट IDचा विसरून गेलो होतो, त्याच्यामुळं मग ते आता काल भावाकडून पासपोर्ट टाकितला. मग आता माझ्या मोबाईलमध्ये ID आली. तर आजपासून कंटिन्यू ब्लॉग येतील आणि दररोज ब्लॉग येतील. मी नेहमी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत जा. तर मग आपल्या आता हे मेंढर घेऊन आलो मी जंगलामध्ये चारायला. तर रात्री चांगलाच पाऊस झाला होता. काय ते पाला बी गेला सरून. आमच्याला पाला होता, ते पाला गेला सरून. ह्या झाडाला पाणी नाही लागलं काय झाडाला बट जे गळून पडलं आणि खूपच मेंढर विलंगडी झाली. तर गंध दवा बी टोचला. आणि आता ही एक बाटली आणली. तर मित्रांनो, ही 1 मिली टोचायची ही बाटली. आणि ह्या बाटलीने चांगलाच आपल्या मेंढरांना रिजल्ट भेटतो. तुम्ही बी संपर्क करा. ही बाटलीची प्राईज आहे 440 रुपयाची, फक्त 400 रुपयात भेटते. आणि तुम्ही कोणत्या बी दुकानात जा, कुठून बी जा, कुठं पण आरामी भेटून जाते. आणि माया पण बऱ्याच मेंढर लंगडत होती, पण मी जेव्हापासून मारलं तेव्हापासून चांगले झाले भाऊ. पण मग आता ही अशी काठं राहतात, त्या काट्या कुठ्याने मेंढर फिरतात ना, त्याच्यामुळं लय लंगड्या होतात. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही 5 वाजून गेले. आता घराकडे चाललो होतो. तर मग कोणी पावसाळ्यामध्ये बोरं खाल्लीत मला नक्की कमेंट करा. आणि आमच्या इकडे तर खूपच बोर लागले. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, दिसत असतील तुम्हाला. हे बघा बोर आहेत. हे खूपच मस्त बोरे लागलेले आहेत. आणि मेंढर पण खूपच बोरं खाया करता नाही करताय. बोरं पण खतरनाक लागते, ते विषय नाही आहे. पावसाळ्यात किती बोर बा. अर्धे पिकलेले आहेत. हे बा, हे पिकलेले आहे बा. हे बोरं खायला एकच नंबर. चांगले पण खाली पण लय पडलेले आहेत. तो किती बोर आहे. आणि आपली मेंढर पण आता चारण आता घरावर जाय का नाही. पाय ही आपली मेंढर इथं. आणि ह्या टावरला बी काहीतरी टायफॉइड मलेरिया झाला आहे. टावर बी बंद पडून गेला आहे. तर मग काय दिवसभर मित्रांनो, जर कधी व्हिडिओ बनवायचा राहिला तर कंटेंट पाहिजे. आणि आपल्याकडे तसं कंटेंट नाही आहे. मी काय मोठा क्रिएटर नाही आहे. आता सध्या ब्लॉगिंग चालू केलेली आहे. पण एकच म्हणणं आहे, मी डेली ब्लॉग करेल. तर तुम्हाला डेली ब्लॉग आवडेल का मला नक्की कमेंट करजात. आणि हां, कमेंट मराठीत करजात, कारण इंग्लिश येत नाही. तशी थोडी घणी येते. ट्राय करतो इंग्लिश बोलायचं आणि इंग्लिश वाचायचं. पण काय जसं आहे तसं. तुम्हाला जर डेली ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही मला डेली ब्लॉग कमेंट करा. तर मी तुम्हाला डेली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन. पण दुसरं काय नाही, ब्लॉग तर बनवत होतो, पण थंबनेल आणि टायटलच थोडा प्रॉब्लेम होतो. नाहीतर ब्लॉग बनवायचं पण सोपं आहे. तुम्हाला सांगतो मी, मोबाईल आपल्याकडे जर कोणचा मोबाईल राहिला, त्या मोबाईलने ब्लॉग बनवायचं स्टार्ट करून द्या, तर 2 वर्षांनी तर कधीतरी आपली जिरी खणली मी. आता इथनं पाणी पिणार आहे, कारण कवाची तहान लागली होती. पाणी तिकडं सापडलं नव्हतं. इथं असं जिरणा चालू आहे. रात्री पाणी चालू झाल्यामुळं मग आता काय पाणी चालू आहे. मग आता काय पाणी प्यायचं होतं. तर मग तुम्ही बघा मी कसा पाणी.
चारा पण नाही राहिला आहे. आता डायरेक्ट नवरात्र लागून गेली आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि महापरिवाराकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभकामना आहे. आणि अशीच नवरात्री बनवा. फक्त एवढे, फक्त कोणी पिऊन नवरात्रामध्ये गरबा खेळायला जाऊ नका प्लीज. माय हात जोडून नम्र विनंती. तर आणि हां, आज नेमकं आमच्या हक्काचं आरक्षण आहे. ते भेटेल का नाही भेटेल ते काही सांगू शकत नाही. पण माझं एक म्हणणं आहे, मी कोणत्या जातीवाद करत नाही. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की आमच्या हक्काचं आरक्षण आहे, की आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे. रानावनामध्ये राहतो आणि आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्हाला कशाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळं सांगतो सरकारला हात जोडून विनंती की आमचं आरक्षण आहे, आम्हाला देऊन द्या. मी तुम्हाला असं म्हणत नाही का आम्हाला ह्याच्यातून आरक्षण नाही, कोणतं पण आरक्षण द्या, पण द्या. एक छोटंसं आरक्षण म्हणून आमच्या मेंढपाळ बांधवां